श्री स्वामी समर्थ. मी प्रांजली. तुमच्या घरामध्ये धनधान्याला बरकत नाहीये, तुमच्या मिस्टरांना नोकरीमध्ये यश मिळत नाहीये, घरामध्ये मुलं सांगितलेलं ऐकत नाहीयेत, वाईट संगतीला लागलेले आहेत, घरामध्ये व्यसन आहे, त्याचबरोबर आजारपण आहे, बाहेरील बाधा नजर दोष याचा त्रास आहे, स्वतःचं घर होत नाहीये, पैशाची सेविंग होत नाहीये, पैसा येत नाहीये, आला तर टिकत नाहीये, चांगल्या नवनवीन धनप्राप्तीच्या पैसा कमवण्याच्या ज्या संधी आहेत त्या मिळत नाहीये, घरामध्ये माणसात माणूस नाहीये, अशा बऱ्याच समस्या बऱ्याच जणांच्या आहेत. फक्त पैसा आला, 2 टाइमचं जेवण केलं म्हणजे जगणं, आयुष्य जगणं होय का? तर असं अजिबात नाहीये. प्रत्येक गोष्ट जेव्हा जिथल्या तिथे असेल, असं नाही की चला मी अंबानीच असेल म्हणजे मी चांगलं आयुष्य जगेल. आपण ज्या कोणत्या परिस्थितीमध्ये आहोत त्या परिस्थितीमध्ये जर सगळ्या गोष्टी जिथल्या तिथे असेल, शांतता असेल डोक्याला, तर सगळं म्हणजे चांगलं आहे, आपण आयुष्य चांगलं आहे असं म्हणू शकतो. पण ह्याच गोष्टी नसतील तर सगळं असून सुद्धा काहीही नसल्यासारखं आहे. आणि या सगळ्या बिघडलेल्या गोष्टी व्यवस्थित होण्यासाठी, आपल्या घरातील वातावरण सकारात्मक होण्यासाठी, आपला संसार सुखाचा होण्यासाठी, आपल्या घरातील मंडळींच्या वागण्यात बोलण्यात एक प्रकारचा मवाळकी किंवा प्रेमळपणा यावा, यासाठी हे संध्याकाळचं रुटीन जे मी तुम्हाला सांगणार आहे या पद्धतीने जर तुम्ही ठेवलं तर तुम्ही बघा अगदी काही दिवसामध्ये तुमच्या घरातील वातावरणामध्ये प्रसन्नता वाढत आहे, तुमच्या घरामध्ये सकारात्मकता वाढत आहे आणि असे बरेच अनुभव तुम्हाला स्वतःला जाणवू लागतील. आणि तुम्ही स्वतःच काही दिवस काय अगदी आयुष्यभरासाठी हा जो रुटीन आहे तो तुम्ही स्वतःहून पाळाल आणि दुसऱ्यांना सुद्धा सांगाल. आता संध्याकाळचा रुटीन म्हणजे काय की जसं बघा जी तिन्ही सांजेची वेळ असते, ज्याला आपण प्रदोष काळ म्हणतो, की ज्या वेळेमध्ये सूर्य मावळतो, ही जी वेळ असते ती अतिशय महत्वाची असते. या वेळेला आपण लक्ष्मी आपल्या घरात येण्याची वेळ सुद्धा मानतो. त्याच्यामुळे ही जी वेळ आहे, हा जो काळ आहे तो अतिशय महत्वाचा आहे. तर संध्याकाळचं या वेळेतलं रुटीन जसं की आपण आता समजूया की 5:30 ते संध्याकाळी 8 किंवा 8:30 पर्यंतचं जे आपलं रुटीन आहे किंवा त्या वेळामध्ये जे आहे, तर या पद्धतीने आता मी पुढे तुम्हाला जे सांगणार आहे त्या पद्धतीनेच गोष्टी आपल्या घरात ज्या आहेत त्या घडायला हव्यात. म्हणजे या सगळ्या समस्या आहेत त्या तुम्हाला हळूहळू नष्ट होताना बघायला मिळतील. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे आजपर्यंत जरी तुम्ही अजून संध्याकाळी तिन्ही सांजेच्या वेळेला दिवे लागण्याच्या वेळेला देवासमोर दिवा लावत नसाल, तुळशी समोर दिवा लावत नसाल, तर आजपासूनच तुम्ही देवाजवळ आणि तुळशीजवळ दिवा लावायला सुरू करा. आता बऱ्याच जणांचं म्हणणं येईल की आमच्या घरामध्ये तुळस नाहीये, मग अशा वेळेला किंवा आमच्या घरामध्ये तुळस जगत नाहीये, मग जेवढ्या वेळा तुळस वाळेल तेवढ्या वेळा तुम्ही नवीन तुळस आणा आणि ती तुमच्या घरामध्ये लावा. कितीही जरी तुम्हाला 2 दिवसाला बदलावी लागली सुरुवातीला, तर तुम्ही 2 दिवसाला बदला. कारण तुमच्या जागेमध्ये जर नकारात्मकता असेल तर तुमच्या घरात तुळस जगणार नाही. आणि जसं जसं जेवढ्या वेळा तुम्ही तुळस तुमची समजा ती वाळून जाईल आणि जेवढ्या वेळा तुम्ही नवीन आणाल तर हळूहळू सगळी नकारात्मकता दूर होईल आणि एक दिवस असा येईल की तुमच्या घरातली तुळस जी आहे ती जगेल, ती व्यवस्थित तुमच्या घरामध्ये बहरेल सुद्धा. त्याच्यामुळे तुळस आपल्या घरात असायलाच हवी. तुळशी समोर सुद्धा दिवा लावायचा आहे. संध्याकाळी दिवा लावल्यानंतर आपल्या पूर्ण घरामध्ये आपल्याला घंटानाद करायचा आहे, घंटा वाजवायची आहे. नवरा बायकोचे भांडणं, बाहेरील दोष बाधा, कोणीतरी काहीतरी माझ्यावर करतंय, जागेमध्ये काही दोष आहे, घरामध्ये एखाद्या जागी तुम्हाला भीती वाटणं, अशा सगळ्या ज्या समस्या आहेत त्या हळूहळू कमी होताना तुम्हाला बघायला मिळेल. फक्त तुम्ही जर नित्य नियमाने रोज घरामध्ये संध्याकाळी दिवा लावायचा आणि घंटी वाजवायला सुरू केली तर याचा एक अनुभव आपल्या एका व्हिडिओच्या खाली ताईंनी टाकलेला आहे की ताई मी फक्त 3च दिवस घंटी वाजवायला संध्याकाळी दिवा लावून सुरुवात केली, आमच्या घरातलं जे वातावरण जे आहे ते मला बदलताना दिसलं आणि 3 दिवसापासून आमच्या घरात भांडण सुद्धा झालं नाही आणि प्रत्येक जण मवाळकीने बोलत आहे. असा म्हणजे काही गोष्टी छोट्या वाटतात पण त्याचा रिझल्ट जो असतो तो खूप मोठा असतो. त्याच्यामुळे रोज घंटी वाजवायची आहे. संध्याकाळची ही जी वेळ आहे जसं की 6 ते 8 ची वेळ, या वेळेमध्ये तुम्ही ज्याही देवाला मानता, ज्याही गुरूंना मानता, त्यांचा जोही काही मंत्र असेल, जेही काही स्तोत्र असतील ते तुमच्या टीव्हीवर मोबाईलवर घरामध्ये एका सौम्य आवाजामध्ये लावा की पूर्ण घरामध्ये त्याचा आवाज जो आहे
तो पसरेल, बाहेरच्यांना त्रास होणार नाही. या पद्धतीने म्हणजे काय होईल की घरातील वातावरणामध्ये जे स्तोत्र मंत्र आहेत त्याचे उच्चार जे आहेत ते पसरतील आणि वातावरणातील जी नकारात्मकता आहे ती दूर होईल. जागेमधील जे काही दोष आहेत ते दूर होईल जर नित्य नियमाने आपण ते स्तोत्र मंत्र आपल्या घरामध्ये लावले तर. कारण तुम्ही ऐकलं असेल, आपल्या घरामध्ये आपल्यासोबत वास्तुदेवता सुद्धा राहत असते आणि आपण जेही काही बोलू, जेही काही तोंडातून शब्द काढू त्या प्रत्येक गोष्टीला ते तथास्तु म्हणत असते. म्हणूनच बघा आपली आजी पणजी आई वडीलधारी माणसं आपल्याला सांगतात की घरात नेहमी चांगलं बोला, याच गोष्टीसाठी सांगतात. त्याच्यामुळे दिवसभरी जरी समजा तुम्ही कधी रागात असला, कधी हे असलं, कधी नाही तुम्हाला म्हणजे कंट्रोल नाही झालं, तर किमान ही जी वेळ आहे या वेळेमध्ये आपल्याला घरामध्ये भांडणं करायची नाहीयेत, मोठ्याने बोलायचं नाहीये, कोणाला शिव्या द्यायच्या नाहीयेत, कोणाची चुगली करायची नाहीये, काहीच या गोष्टी करायच्या नाहीयेत, कोणाच्या वाईटाचा विचार करायचा नाहीये. कारण हे कलियुग आहे. आपण जे लोकांना देऊ, जे लोकांचा आपण वाईट विचार व्हावा, असं व्हावं तसं व्हावं आपण विचार करू, तर तो शाप त्याला लागेल का नाही हे माहित नाही. पण तुम्ही लोकांसाठी जो खड्डा खांताय, लोकांसाठी ज्या गोष्टी बोलताय, लोकांसाठीचा जो विचार करताय तो 1000 पटीने वाढून तुमच्याकडे येणार आणि तो तुम्हाला मिळणार. हे तितकंच खरं आहे. 100% ह्या होणार गोष्टी आणि या इथेच होणार आहेत. कारण हे कलियुग आहे. पुढचा जन्म तर तुम्ही विसरून जा. त्याच्यामुळे ह्या गोष्टी करताना विचार करून करायच्या आहेत. त्याचबरोबर या संध्याकाळची जी वेळ आहे तर या वेळेमध्ये दिवा लावला वगैरे, या लक्ष्मी येण्याच्या वेळेमध्ये जेवण करायचं नाहीये, झोपायचं नाहीये, पायाची आडी घालून घरामध्ये बसायचं नाहीये, केस विंचरायचे नाहीयेत, कपडे धुवायचे नाहीयेत, भांडे घासायचे नाहीत. या वेळेमध्ये फक्त मी तुम्हाला सांगते की हे लक्ष्मी माता येण्याची जी वेळ किमान 6:30 ते 7:30 या वेळेमध्ये तरी ह्या गोष्टी आपल्याला पाळायच्या आहेत. म्हणजे झोपणं, न झोपणं, केस कापणं, नख कापणं, पायाची आडी घालून बसणं, धुणं या गोष्टी करायच्या. ह्या केल्यानंतर म्हणजे आलेली लक्ष्मी आपल्या उंबरठ्यापासून बाहेर जाते असं म्हटलं जातं. मग तुम्ही किती कष्ट करा, कितीही तुम्ही मेहनत करा, जर माता लक्ष्मीची कृपाच नसेल, माता लक्ष्मीचं वास्तव्यच तुमच्या घरामध्ये नसेल तर तुमच्या कष्टाला काही अर्थ राहणार नाही. त्याच्यामुळे या गोष्टी या वेळेमध्ये करणं जे आहे ते आवर्जून टाळायचं आहे. आणि उंबरठ्यावर पाय देऊन उभं राहणं, गप्पा मारणं, ही लक्ष्मी येण्याची जी वेळ आहे, तिन्ही सांजी जी वेळ आहे, त्याच वेळेला घरातील लक्ष्मीने, स्त्रीने दररोज बाहेर पडणं. म्हणजे लक्ष्मी आपल्या घरात येते ना, आपण कुलूप लावून घराच्या बाहेर जातो, हे योग्य आहे का? नाही. त्याच्यामुळे ह्या वेळेमध्ये तरी किमान आपण आपल्या घरामध्ये राहायचं आहे. घरामधील सगळे लाईट जे आहेत ते चालू ठेवायचे आहेत, खिडक्या दारं हे जे आहेत ते उघड्या ठेवायचे आहेत, मंत्र स्तोत्र घरामध्ये लावायचं आहे, देवाजवळ दिवा लावायचा आहे. या गोष्टी ज्या आहेत त्या करायच्या आहेत. आणि आपल्या घरामध्ये 4 बायकांना गोळा करून चुगल्या, चला मी कोणाच्या घरी गेले नाही पण माझ्या घरामध्ये 4 बायका घेतल्या आणि चुगल्या करत बसले, तर तुमच्या घरामध्ये वास्तुदेवता सुद्धा राहत आहे. तुम्ही लोकांबद्दलच्या चुगल्या करत आहात पण वास्तुदेवताला काय वाटेल की ह्यांच्याबद्दलच बोलतात, त्यांना माहिती का लोकांचं काय आहे. मग तुमच्या घरात ते आवाज, ते शब्द वास्तुदेवता ऐकते, ती त्याला तथास्तु म्हणते. मग त्या व्यक्तीसोबत त्या गोष्टी होतील का नाही होत माहित नाही, पण तुमच्या सोबत जे आहे त्या गोष्टी 100% होणार. त्याच्यामुळे आपल्या घरामध्ये बायका गोळा करून लोकांच्या चुगल्या करणं जे आहे ते सुद्धा आवर्जून आपल्याला बंद करायचं आहे. आणि नित्य नियमाने संध्याकाळच्या वेळेस तारक मंत्र, हनुमान चालिसा, कालभैरवाष्टक हे मोठ्याने तुम्ही स्वतः आपल्या घरामध्ये म्हणा. जे काही दोष आहेत ते हळूहळू दूर होताना तुम्हाला बघायला मिळतील. आणि बरेचसे अनुभव जे आपण म्हणतो घरामध्ये प्रगती, चहूबाजूने घराची प्रगती, ह्या सगळ्या गोष्टी घरामध्ये बरकत तुम्हाला बघायला मिळेल. श्री स्वामी समर्थ.